जग बदलतंय, वेळ बदलतोय आणि सोबतच आपली मानसिकताही खूप महत्त्वाची झाली आहे। या धकाधकीच्या जगात रोज सकाळी उठूनही आपल्याला मनशांती मिळत नाही, कारण मनात चिंता, भीती आणि तणाव असतो। पण जर मी तुम्हाला सांगितलं की दररोज तुम्ही आनंदी, प्रेरित आणि सकारात्मक राहू शकता, तेही अगदी सोप्या पद्धतीनं तर? नमस्कार, मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। हो मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत दररोज सकारात्मक कसं राहायचं। प्रत्येक दिवशी सकाळी तुम्ही कसे उठता हेच ठरवतं की तुम्ही दिवस कसा घालवणार। पण बहुतेक वेळा आपण सकाळपासूनच नकारात्मक विचारांमध्ये अडकतो। आज खूप काम आहे, मी यशस्वी होणार नाही, माझं नशीब खराब आहे। या विचारांचा स्रोत काय असतो? चुकीचं विचार मंथन, नकारात्मक लोकांचा सहवास, सततची तक्रार करणं आणि सोशल मीडियावरचं फालतू कंटेंट। सकारात्मक राहायचं असेल तर या गोष्टी आधी ओळखा आणि त्यांचं नियंत्रण घ्या। तुमच्या सकाळला जितकं पॉझिटिव्ह बनवाल दिवस तितकाच पॉझिटिव्ह होईल। हे केवळ वाक्य नाही तर यशस्वी आणि आनंदी जीवनाचा मूलमंत्र आहे। आता सकाळची सुरुवात सकारात्मक होणं का महत्त्वाचं आहे? तर सकाळी उठल्यावर मेंदू अजून अल्फा स्टेटमध्ये असतो, म्हणजे तो जास्त ग्रहणशील, संवेदनशील आणि सजग असतो। त्यावेळेस तुम्ही जे विचार करता ते दिवसभरात तुमचं मूड, मनस्थिती आणि निर्णयांवर परिणाम करतात। जर तुम्ही सकाळी मोबाईल पाहिला तर नकारात्मक बातम्या आणि सोशल मीडिया बघून तुलना केली तर दिवसभर मन उगाच खचलेलं राहतं। पण जर तुम्ही सकाळी स्वतःला म्हणाल, आजचा दिवस माझ्यासाठी संधी घेऊन येणार आहे, तर तुम्ही त्या दृष्टीनं वागाल। सकाळला पॉझिटिव्ह बनवण्यासाठी 5 सोप्या सवयी आहेत। गडबडीत उठू नका, शांतपणे डोळे उघडा आणि खोल श्वास घ्या। 3 गोष्टींसाठी आभार माना। ज्या गोष्टी तुम्हाला आहेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद द्या। माझे आरोग्य, माझं कुटुंब, मला शिकायची संधी मिळते याबद्दल आभार माना। स्वतःशी सकारात्मक संवाद साधा। दररोज स्वतःसोबत काही वाक्ये बोला। मी सक्षम आहे, आज काहीतरी चांगलं घडणार आहे, माझं आयुष्य माझ्या हातात आहे। आणि याच संदर्भानं आपल्या चॅनलवर मॉर्निंग अफर्मेशन्स हा व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो दररोज सकाळी नक्की ऐका। थोडी हालचाल करा, 5-10 मिनटं स्ट्रेचिंग, योगा किंवा चालणं करा आणि दिवसाचं उद्दिष्ट ठरवा। आज काय साध्य करायचं आहे ते मनाशी ठरवा। सकाळ म्हणजे तुमच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली पहिली ओळ। ती सकारात्मक असेल तर पूर्ण पान सुंदर होईल। आणि याच संदर्भानं सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड झाला आहे। तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते तो नक्की पहा। तुमचं आयुष्य हे सभोवतालच्या 5 लोकांच्या सरासरीवर चालतं हे लक्षात ठेवा। जर हे लोक सतत तक्रार करणारे, नकारात्मक विचार करणारे असतील तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला पॉझिटिव्ह राहता येणार नाही। तेव्हा नेहमी प्रेरणादायी लोकांशी मैत्री करा, चांगल्या गोष्टी बोलणाऱ्या लोकांशी संवाद साधा। पुस्तकं, पॉडकास्ट, व्हिडिओज हे तुमचे गुड कंपनी बनवा। दररोज सकाळी संकल्प करा, आज मी कोणतीही तक्रार करणार नाही। हा एक छोटा निर्णय तुमचं पूर्ण जीवन बदलू शकतो। सकारात्मक राहणं म्हणजे फक्त विचार बदलणं नाही, तर शरीर आणि मन दोघांची शिस्त लागते। दररोज थोडा व्यायाम करा, वेळेवर झोप घ्या, आहार संतुलित ठेवा। जेव्हा शरीर चांगल्या स्थितीत असतं तेव्हा मनही सकारात्मक राहण्यास मदत होते। प्रत्येक दिवशी स्वतःसाठी एक छोटं लक्ष्य ठेवा। एखादं नवीन शिकणं असेल, एखाद्याला मदत करणं असेल, एखादी वाईट सवयी कमी करणं असेल, हे छोटे यश तुम्हाला मोठ्या प्रेरणेसाठी तयार करतात। मित्रांनो, जग बदलतंय, पण जर तुम्हाला जग जिंकायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला जिंका। सकारात्मक राहणं हे एक कौशल्य आहे जे रोज सराव केल्यानं तयार होतं। आजपासूनच ठरवा, मी तक्रारी कमी करणार, मी सकाळी आनंदी सुरुवात करणार आणि मी चांगल्या लोकांशी संबंध ठेवणार, मी स्वतःवर विश्वास ठेवणार। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुमचं मत आम्हाला नक्की कळवा। तुम्ही दररोज सकारात्मक राहण्यासाठी काय करता किंवा
आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला सर्वात उपयोगी वाटलेली गोष्ट कोणती खाली कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमचा एक विचार दुसऱ्या कोणाला प्रेरणा देऊ शकतो. धन्यवाद.